ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या जबरदस्त ट्विस्टला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुनला आता डाऊट आलेला असतो की नक्कीच आता सायलीचे जे आई वडील म्हणून आलेले आहेत ते कदाचित तिचे आई वडील नाही आहेत, काहीतरी करून आपल्याला याचा सौक्षमोक्ष लावायलाच हवा। आणि आता कशा पद्धतीने अर्जुन ते सायलीचे खरे आई बाबा नाही आहेत हे शोधून काढणार आणि कसं सगळं जुळवून आणणार, सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण पाहतो की इकडे अर्जुन हा त्याच्या खोलीमध्ये एकटाच बसलेला असतो। आता राहून सतत त्याच्या डोक्यात एकच विचार येत असतो की अश्विनने कशा पद्धतीने येऊन मैनावतीच्या हातावरचं जे प्लास्टर होतं ते उघडलं आणि सांगितलं होतं की यांना काहीही झालेलं नाही आहे, लागलेलं वगैरे तर नाहीच आहे। यांचा जो डॉक्टर इथे आला होता त्या डॉक्टरबरोबर माझं बोलणं झालं आहे, त्या डॉक्टरनेच मला सांगितलं की हे सगळं एक नाटक होतं, हवं तर तुम्ही कन्फर्मेशन घ्या। आणि मग त्याने डॉक्टरला फोन केला आणि त्या डॉक्टरने सगळी खरी हकीकत सांगून टाकली। आता हे सगळं कळाल्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांसमोर मैनावतीने आणि सदाशिवने ताबडतोब खोटं बोलून तिथे गोष्ट क्लिअर केली होती। आम्हाला पैशांची गरज होती असं त्यांनी सांगितलं होतं। पण आता मात्र अर्जुनच्या मनामध्ये एक असा प्रश्न असतो की सायलीला कितीही पैशांची गरज असती, अगदी कितीही, तरीसुद्धा सायलीने कधीच कोणाचे पैसे असे चोरले नसते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायली अशा आडमार्गांचा वापर कधीच करत नाही। मग मैनावती आणि सदाशिव जर तिचे आईवडील आहेत तर मग त्यांनी हा असा का वापर केला असेल आडमार्गाचा? जर त्यांना गरज होती तर त्यांनी स्पष्टपणे सांगायचं होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे। सायलीला कधीच खोटं बोललेलं आवडत नाही, तिची परिस्थिती लपवायला तिला अजिबातच आवडत नाही। आश्रमात असताना त्यांची परिस्थिती फार बरी नव्हती, पण तरीही तिला या गोष्टीची कधी खंत किंवा लाज वाटली नाही। तिने नेहमी ही गोष्ट कबूल केली की आश्रमात असताना आम्ही गरीब होतो पण सुखी होतो। आश्रमात असताना आम्हाला चांगलं चुंगलं खायला नाही मिळायचं, पण 2 वेळेचं उत्तम सुदृढ पोटभर अन्न आम्हाला नक्की मिळायचं। आता अर्जुन म्हणत असतो की जर ही माझी अशी बायको आहे तर मग तिचे हे असे आईवडील कसे असू शकतात? नाही, जर माझ्या मनात शंका आहे तर तिचं निरसन करणं हे माझं काम आहे। उगाच मनामध्ये शंका बाळगून राहणं याच्यात काय अर्थ आहे? आणि माझ्या शंकेचं निरसन आहे ती म्हणजे DNA टेस्ट, हीच उत्तम आयडिया आहे। तसंही सायलीची आणि मैनावती सदाशिवची DNA टेस्ट आम्ही केली नव्हती। ती DNA टेस्ट न करता हे कसं सिद्ध होईल की ते तिचे आईवडील आहेत? एकदा DNA टेस्ट करून घ्यायलाच हवी। मी उद्याच सायलीबरोबर आणि घरातल्या सगळ्यांबरोबर बोलून घेईन असा विचार करून आता अर्जुन हा दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा सगळ्यांसमोर ही प्रस्तावना मांडतात की मला असं वाटतं आपण सायलीची आणि सदाशिव किंवा मैनावती यांची DNA टेस्ट करून घ्यायला हवी। त्याबरोबर आता अर्जुनने हे असं म्हटल्याबरोबर मैनावती आणि सदाशिव एकमेकाकडे बघायला लागतात। तर अर्जुन म्हणत असतो, हे बघा, तुम्ही कोणीही गैरसमज करून घेऊ नका किंवा फार टेन्शनही घेऊ नका। ही प्रोसेस काय फार लेंदी नसणार आहे, तुम्हाला फक्त तुमचे सॅम्पल द्यायचे आहेत आणि पुढची सगळी प्रोसिजर मी करून घेईन। सायली, तू तयार आहेस ना? त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो असं काय बोलताय तुम्ही? तुम्हीच स्वतः माझ्या आईबाबांना घेऊन आलात ना, मग आता DNA टेस्ट वगैरे करण्याची काय गरज आहे? आणि माझे आई बाबा आलेत ना परत, झालं तर मग माझ्यासाठी हेच पुरेसं आहे। मग यासाठी आता पुन्हा हे DNA टेस्ट वगैरे हे सगळं तुम्ही का काढलं आहे मध्येच, ते सुद्धा सणासुदीच्या दिवसात घरामध्ये? त्याबरोबर आता लगेचच सदाशिव म्हणायला लागतो, नाही बरोबर आहे जावई बापूंचं। सायली, अगं तू एवढी चांगली आहेस, तू एवढी चांगल्या स्वभावाची आणि आम्ही तुमच्याच घरात चोरी केली, चोरी नसली जरी पण फसवलं तर ना आम्ही तुम्हाला, म्हणूनच जावई बापूंना शंका आली असेल, कदाचित तू आमची मुलगी नसशील अशी। त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणते, नाही हो, असं काही नाही आहे सदाशिवराव, तुम्ही उगाच चुकीचा गैरसमज करून घेऊ नका। आणि मग आता लगेच पूर्णाजी अर्जुनला म्हणते, अर्जुन काय आहे हे सगळं, काय प्रकार आहे? अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी हे बघ, मला असं अजिबातच वाटत नाही आहे अगं, पण फक्त काही पुराव्यांच्या आधारावर हे सायलीचे आई बाबा आहेत हे आपण गृहीत धरणं चुकीचं आहे ना। एकदा आपण DNA टेस्ट करायला हवी, म्हणजे कोणाच्याच मनात काही शंका राहणार नाही, सगळं स्पष्ट आणि क्लिअर होईल। आता हे सगळं बोलणं तिथे उभे असलेले अश्विन आणि प्रियासुद्धा ऐकत असतात। अश्विन हा प्रियाला म्हणत असतो, बघितलंस, आत्ता
आत्ता सुचतं हे, आधीच करायला काय झालं होतं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. त्यावर प्रिया आता अश्विनला तर म्हणते, हो ना बरोबर, आपला काय संबंध. पण मनातल्या मनात म्हणत असते, माझाच तर सगळा संबंध आहे. जर या सायलीची आणि ह्या बाईची DNA टेस्ट केली तर मग अर्जुनला कळेल की ही तिची आई नाही आहे. आणि मग अर्जुन हे शोधण्याच्या मागे लागेल की मग ही या घरामध्ये आली तरी कशी, सायलीच्या बरोबर हिचा फोटो जोडला तरी कसा गेला होता. आणि जर मग अर्जुनला ते सगळं समजलं तर अर्जुनला हे नक्की होईल की ही बाई माझी आई आहे आणि मला ह्या असल्या भिकारड्यांबरोबर अजिबातच जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. नाही, किल्लेदार आणि ती अर्धी मेंदू कशीही असली तरी कमीत कमी श्रीमंत तर आहेत. त्यांची सगळी प्रॉपर्टी मला मिळणार आहे आणि मला हेच तर हवं आहे. हे आईबाप घेऊन मी काय करू. लहानाची मोठी तर अनाथ म्हणून झाली आहेस ना, मग आता पुढे जर आई वडील मिळाले तर एवढे चांगले तर तेच मिरवायला काय हरकत आहे. काय गरज आहे या भिकारड्यांबरोबर जाण्याची, असा विचार ती करत असते. अश्विन म्हणतो, तन्वी कसल्या विचारात हरवली आहेस. प्रिया म्हणते, नाही हो काही नाही, हेच विचार करते अर्जुनसारख्या हुशार वकिलाला ही गोष्ट इतक्या उशिराने कशी काय सुचू शकते. त्याबरोबर प्रिया आता मनातल्या मनात म्हणत असते की नाही मला काहीतरी करावंच लागेल, ही DNA टेस्ट वगैरे गोष्ट मला होऊ द्यायची नाही आहे. तर आता अश्विन मुद्दामून अर्जुनला टोमणा मारण्यासाठी म्हणायला लागतो, हे सगळं खरं तर आधीच करावं लागतं, हे सर्व आत्ता करण्याला काही अर्थ नाही आहे. अगोदर काय डोळे झाकले होते की मेंदू बंद पडला होता. जाऊ दे, मला काय घेणं देणं पडलं आहे म्हणा, पण जरा एखादी गोष्ट करायची असेलच तर कमीत कमी ती पूर्ण व्यवस्थित विचारपूर्वक करावी. घाईघाईत प्रत्येक वेळेस निर्णय घेऊ नये. हुशार असलो आपण तरीसुद्धा जरा विचार करावा, बुद्धीला ताण द्यावा. त्याबरोबर अस्मिता म्हणते, अश्विन गप्प बस बरं. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, अश्विन काय आहे ना, कधीकधी माणसाच्या प्रॅक्टिकल विचारांपेक्षा भावनिक विचारांचा भर जास्त पडतो आणि तशा गोष्टी घडत जातात. तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो, पनवेलमधल्या टॉप वकिलांपैकी मी एक वकील आहे. आजपर्यंत एकही केस न हरलेला. पण काय आहे ना, जिथे विषय माझ्या कुटुंबाचा येतो तिथे मी सुद्धा थोडा भावनिक होतोच. त्याबरोबर सायलीला तो म्हणतो, सायली करशील ना तू DNA टेस्ट. सायली म्हणते, ठीक आहे, करा तुमच्या मनाप्रमाणे, तुम्हाला हवी आहे ना टेस्ट करून, मग घ्या टेस्ट करून. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, गुड काका काकू तुम्ही सुद्धा रेडी आहात ना. त्याबरोबर सायलीचे खोटे आई बाबा म्हणजेच सदाशिव आणि मैनावती म्हणतात, हो आम्ही सुद्धा तयार आहोत. आता त्यांना मनातून तर खूप भीती वाटत असते. तर इथे प्रिया आता तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि खोलीत येऊन ती आता अदळापट करायला लागते. आणि आता ती म्हणत असते की शिट, काय करतोय हा अर्जुन, काय गरज आहे याला हे DNA टेस्ट वगैरे नवीन कुरापत शोधून काढण्याची. आता हे DNA टेस्ट वगैरे परत करणार म्हणजे ती मैनावती ते सायलीची आई नाही आहे हे कळणार आणि मग ती माझी आई आहे हे जर पुढे आलं तर नाही, काहीही झालं तरी हे सगळं होता कामा नाही. मग मला अगदी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग आता प्रियाने ठरवलेलं असतं की ती सॅम्पल बदलणार. सायलीच्या सॅम्पलऐवजी ती तिचं सॅम्पल ठेवणार, म्हणजे मैनावतीची आणि प्रियाची टेस्ट मॅच होणार आणि अर्जुनला वाटणार की सायलीची आणि मैनावतीची टेस्ट मॅच झाली. आता DNAसाठी अर्जुन हा सायलीची आणि मैनावतीची केस कापून घेतो आणि आता त्या दोघींनाही तो सांगत असतो की काळजी करू नका, हे बघा हे फक्त मी समाधानापुरती करतोय आपल्या, तुम्ही फार विचार आणि लोड घेऊ नका. या सगळ्या गोष्टी फक्त म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून आहेत, कोणाच्याही मनात कुठल्याही पद्धतीची शंका राहू नये ना, म्हणून तुम्हाला दोघींनाही या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. सायली अर्जुनवरती जरा रागवलेली असते. अर्जुन मनात म्हणत असतो, बायको मला माहिती आहे मनातून तू माझ्यावर चिडली आहेस, पण तू जरी माझ्यावर रागवली असशील ना तरीही मला चालेल, पण तुझी इतकी मोठी जर फसवणूक होत असेल तर ते मला नाही चालणार, नाही खपवून घेऊ शकत मी. आणि मग आता लगेचच तिथे जो मुलगा DNAसाठी सॅम्पल घ्यायला येणार असतो तो आलेला असतो. तो विचारतो दरवाजातून, अर्जुन सुभेदारांचं घर अन्नपूर्णा निवास हेच ना. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो, हो हेच आहे, या ना आतमध्ये या. आता त्या आतमध्ये आल्यावर सायली त्याला पाणी वगैरे देते आणि मग आता अर्जुन हा त्याला म्हणतो, एक काम करा तुम्ही सॅम्पल घेऊन जा, 1 मिनटं मी सॅम्पल घेऊन येतो. तोपर्यंत आता प्रियाने सॅम्पलमध्ये छेडछाड केलेली असते, कारण अर्जुनने
सायलीची आणि मैनावतीची केसं त्याच्या खोलीत ठेवलेली असतात. प्रियाने सायलीच्या केसांऐवजी तिथे स्वतःची केसं ठेवलेली असतात. आता अर्जुनला ही गोष्ट लगेच कळते की ही केसं सायलीची नाही आहेत, कारण सायलीची केसं ही इतकी मुलायम, सिल्की आणि सॉफ्ट नाही आहेत. सायलीची केसं ही थोडी कुरळी आणि रखरखीत आहेत आणि सायलीची केसं ही काळी भौर आहेत, पिंगवी नाही. आणि प्रियाची केसं ही जरा पिंगवी आहेत. मग अर्जुन हा खाली येतो आणि म्हणत असतो, मी काय म्हणतो, ते सॅम्पल माझ्याकडून हरवलं आहे, तर तुम्ही एक काम करा, तुम्ही लाईव्ह सॅम्पल घेऊन जा ना, नाही म्हणजे काही प्रॉब्लेमच होणार नाही. त्याबरोबर तो मुलगा म्हणतो, चालेल ना सर. आणि तो स्वतःच्या हाताने सायलीची सुद्धा थोडी केसं कापतो आणि मैनावतीची सुद्धा थोडी केसं कापतो. आणि आता अर्जुन लगेचच म्हणतो, मी आलोच, ये माझ्याबरोबर. आणि मग तो त्या मुलाला घेऊन बाहेर जातो आणि विचारतो, रिपोर्ट्स कधीपर्यंत मिळतील. त्यावर तो मुलगा सांगतो, सर 3 दिवसात. त्याबरोबर अर्जुन त्याला विचारतो, तूच येशील का रिपोर्ट द्यायला सुद्धा. तो मुलगा म्हणतो, हो सर, मीच येईन किंवा इतर कोणीतरी आमच्या लॅबमधनं येईल. त्यावर अर्जुन म्हणतो, हा माझा नंबर, याच नंबरवरती कॉल करायचा रिपोर्ट घेण्यासाठी. माझ्या घरी रिपोर्ट द्यायला यायचं नाही, कॉल करायचा, मी स्वतः येऊन रिपोर्ट कलेक्ट करेन. त्याबरोबर आता तो मुलगा म्हणतो, अहो सर पण. त्याबरोबर अर्जुन सांगतो, मी सांगितलं आहे तितकंच कर, नाहीतर एक काम कर. आणि मग तो लगेचच स्वतःच्या ऑफिसचा पत्ता तिथे लिहून देतो आणि त्या मुलाला सांगतो, या पत्त्यावरती रिपोर्ट ड्रॉप कर. त्यावर तो म्हणतो, ओके सर, मी या पत्त्यावरतीच रिपोर्ट ड्रॉप करेन किंवा तुमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करेन. त्यावर अर्जुन म्हणतो, गुड, जा. आणि मग तो तिकडनं निघून जातो. आता मात्र प्रियाला प्रचंड राग आलेला असतो अर्जुनचा. प्रियाने एवढ्या कष्टाने सायलीचं आणि तिचं सॅम्पल एक्सचेंज केलेलं असतं, पण आता अर्जुनने बरोबर ऐनवेळी तिथे सॅम्पल परत घ्यायला लावल्यामुळे प्रियाचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप होऊन गेलेला असतो. प्रिया आता म्हणत असते, वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूपच जास्त अतिशहाणा निघाला हा अर्जुन. नाही, काहीही झालं तरी मी काहीही करेन, पण त्या मैनावतीचं आणि त्या सायलीचं रिपोर्ट नेगेटिव्ह येऊ देणार नाही. त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्हच यायला हवा. ती सायली त्या मैनावतीचीच मुलगी आहे असं वाटलं पाहिजे. ती भिकारडी बाई मला माझ्या आई म्हणून माझ्या आयुष्यात नको आहे. त्याबरोबर आता मग ती म्हणते, त्यासाठी मला आत्ता लॅबमध्ये जावं लागेल. लॅबमध्ये जाऊन मला एकतर सॅम्पल तरी एक्सचेंज करावे लागतील, नाहीतर रिपोर्ट तरी एक्सचेंज करावे लागतील. आता तिथे खूप लोकांचे सॅम्पल असतील, त्यामुळे सॅम्पल एक्सचेंज करणं जरा अवघड आहे, पण रिपोर्ट मात्र मला नक्कीच एक्सचेंज करता येऊ शकतात. त्यासाठी जरा पैसे लागतील, पण पैसे चेपून, पैसे दाबून मला हे काम पूर्ण करावंच लागेल, नाहीतर माझं एवढ्या वर्षांचं स्वप्न, श्रीमंतीत लोळण्याचं स्वप्न कायमचं धुळीला मिळून जाईल. आणि मला हा अश्विनसुद्धा लाथ मारून घराच्या बाहेर काढेल, कारण आत्तापर्यंत मी खूप खोटं बोललेली आहे आणि त्यात मी तन्वी नाही आहे ही गोष्टसुद्धा ज्यावेळेस त्याला कळेल त्यावेळेस मग मात्र अश्विनसुद्धा मला स्वीकारणार नाही. त्यामुळे मला आत्ता ही खेळी खेळावीच लागेल. मला आत्ताच्या आत्ता लॅबमध्ये जायलाच हवं असा विचार करून प्रिया ही आता तिथे जायला हवं असं म्हणत असते. आणि मग आता लगेचच ती तिची बॅग घेते आणि पर्समध्ये काही पैसे आहेत का बघते. आता तिच्याजवळ पैसे भरपूर नसतात. प्रिया विचार करते, त्या लोकांच्या घशात कोंबायला मला पैशांची गरज पडेल. इतक्यात तिथे अश्विन येतो. प्रिया अश्विनला बघते आणि मुद्दामून उदास असल्यासारखी बसते. अश्विन म्हणतो, तन्वी काय गं, काय झालं, तू इतकी नाराज आणि उदास का वाटतेस. त्यावरती म्हणायला लागते, अरे अश्विन, नाराज नको होऊ तर काय करू, बघतोयस ना बाहेर सगळेजण कसं त्या सायलीचं कौतुक करतायत. ते प्रत्येक गोष्टीत सायली सायली सायली, सायलीने फराळ केलेला सगळ्यांना खायचं आहे, मला मात्र फराळ करायला साधं कुणी हाकसुद्धा मारली नाही रे. सायलीने केलेला फराळ पूर्णाजीनं किती आवडला, मला सुद्धा त्यांच्यासाठी नाचून म्हणून काहीतरी करायचं होतं, बनवायचं होतं, पण त्या सायलीने पुढे करून सगळं केलं, मला काहीच करायला शिल्लक ठेवलं नाही. अश्विन म्हणतो, तन्वी का उगाच तू या सर्व फालतू गोष्टींचा विचार करतेस. त्यावर ती म्हणते, अरे दिवसभर घरात बसून राहिलं की या सर्व गोष्टींचा विचार येतो रे मनात. तुझं काय, तू मस्तपैकी निघून जातोस हॉस्पिटलला, मी मात्र इथे घरामध्ये एकटीच राहते ना. मग एकदा का घरात एकटी उरले की या सर्व गोष्टींचे विचार माझ्या मनात येतच राहतात. त्याबरोबर अश्विन म्हणतो, मग त्याच्यावर माझ्याकडे एक उत्तम उपाय आहे. त्यावर प्रिया म्हणते, उपाय काय रे अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो, शॉपिंग. तू शॉपिंग करून ये ना, तुला बरं वाटेल, तुझा मूड चेंज होईल, तू सुद्धा जरा बिझी राहशील.
त्याबरोबर ती म्हणते, नाही रे अश्विन, नको, मला शॉपिंग वगैरेला जाण्यात इच्छा नाही आहे, मनच नाही आहे रे माझं कुटुंब माझ्याबरोबर नाही आहे. तुला काय वाटतं, खरेदीने माझं मन भरेल का? अरे मी त्या मुलींपैकी नाही आहे रे, मला माझी माणसं, माझी नाती हवी आहेत. त्याबरोबर लगेचच अश्विन कपाटाजवळ जातो, कपाटातनं 20,000 रुपये काढून आणतो आणि प्रियाला म्हणतो, तन्वी हे पैसे घे आणि खरंच जा तू शॉपिंगला. हे पैसे. त्याबरोबर ती विचारते, एवढे पैसे तू कधी आणलेस घरी? त्यावर आता अश्विन सांगतो, अगं मघाशी तू आंघोळीला गेली होतीस ना बाथरूममध्ये, तेव्हाच मी आवरून जाऊन आलो बँकेतनं, तेव्हाच हे पैसे आणले. ॲक्च्युली आजच्या लक्ष्मीपूजनात ठेवायला आणले होते, पण आता सगळंच जर ते सायली आणि अर्जुनदादा करणार असेल तर मग माझ्या पैशांची तरी काय गरज आहे. घे तू ह्या पैशांनी शॉपिंग कर आणि संध्याकाळी घरी येऊ नकोसा लक्ष्मीपूजनाला. मी सुद्धा येणार नाही आहे, मी सुद्धा हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे. चल निघतो मी, तू सुद्धा निघ. मग आता तिकडनं अश्विन निघून जातो. अश्विनच्या मागोमाग लगेचच प्रियासुद्धा घराबाहेर पडते. आता प्रिया विचार करते की मी हे जे पैसे आहेत ते लॅब असिस्टंटला देईन आणि तिथे मी फेरफार करून घेईन रिपोर्ट्सची, आणि त्यासाठी आता ती तिथे गेलेली असते. आता तिने ठरवलेलं असतं की तिच्याजवळ जे काही खरेदी केलेले कपडे आहेत, जे अश्विनने पाहिलेलेच नाही आहेत कधी, ते ती अश्विनला दाखवणार आणि नवीन घेतले म्हणून सांगणार आणि ते पैसे ती लॅब असिस्टंटला देऊन टाकणार. आता प्रिया ही घराबाहेर पडल्यावर अर्जुनसुद्धा तिच्या मागोमाग घराबाहेर पडतो. प्रियाचा पाठलाग करत तो त्या लॅबपर्यंत पोहोचतो आणि लॅबमध्ये प्रियाला त्या लॅब असिस्टंटबरोबर बोलताना अर्जुन बघतो आणि अर्जुन आता त्यांच्या अलगद जवळ जाऊन ऐकत असतो. तर प्रिया तिकडे सांगत असते की सायली अर्जुन सुभेदार आणि मैनावती सदाशिव यांचे DNA रिपोर्ट्स इथे बनवायला आलेले आहेत. मला ते रिपोर्ट्स बदलायचे आहेत. ते रिपोर्ट्स नेगेटिव्ह येतील, पण ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या, आणि हे त्याच्यासाठी 20,000 रुपये. त्याबरोबर आता हे अर्जुन बघतो आणि अर्जुन आता प्रियाला रंगेहात तिथे पकडतो. आता त्याला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं प्रियाला करायची गरज काय आहे? प्रियाला का बदलायचे होते सायलीचे आणि मैनावतीचे DNA रिपोर्ट्स? तिला काय माहिती DNA रिपोर्ट्स नेगेटिव्हच येतील, आणि तिला हे कसं माहिती झालं? तिला माहिती आहे का सायलीची आई मैनावती नाही आहे? मग सायलीची आई कोण आहे आणि ते प्रियाला खरं माहिती आहे का? आता अर्जुनच्या मनामध्ये प्रश्नांचं खूप मोठं भंडारच उघडलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.